महापालिकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी मनसे आणि शिवसेना भाजप आरपीआय महायुती अशी तिरंगी लढत मुंबईत अपेक्षित आहेत। 10 महापालिकांच्या खरं तर निवडणुका आहेत, पण सगळ्यात जास्त लक्ष महाराष्ट्राचं आहे किंवा देशाचं जे आहे ते मुंबई महापालिकेवर। एक प्रकारे ही शिवसेनेच्या अस्तित्वाची लढाई मानली जाते आणि याच संदर्भात किंवा अशा अनेक प्रश्नांबद्दल बोलण्यासाठी आपल्याबरोबर शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेजी आहेत। उद्धवजी, आपण आयबीएन लोकमतमध्ये आपलं स्वागत। एक प्रकारे ही उद्धव ठाकरे यांच्यासाठी ऍसिड टेस्ट मानली जाते आहे, कारण विरोधक भरपूर आहेत आणि आता ते एकत्र झालेले आहेत, त्यामुळे एक प्रकारे ऍसिड टेस्ट आहे। कसं तुम्ही याला तोंड देणार? पहिली गोष्ट, जर का आपण ही उद्धव ठाकरेंची ऍसिड टेस्ट मानत असाल तर एक लक्षात घ्यायला पाहिजे की उद्धव ठाकरेची ऍसिड टेस्ट घ्यायला सगळ्या विरोधकांना एकत्र यावं लागतं, ही उद्धव ठाकरेची ताकद आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की सगळे विरोधक एकत्र येत आहेत, ह्याचा अर्थ त्यांना त्यांच्या ताकदीवरती विश्वास नाहीये। 97 असेल, 2002 असेल, 2007 असेल, तिन्ही महापालिका ही प्रत्येक वेळेला उद्धव ठाकरेची ऍसिड टेस्ट मानली गेली आणि मुंबईकरांच्या आशीर्वादाने जेवढी लोक माझी टेस्ट घ्यायला उभे होते त्या सगळ्यांचं मुंबईकरांनी पाणीपत केलेलं आहे। आणि म्हणून मला याही वेळेला खात्री आहे की माझा मुंबईकर, माझा म्हणजे मी माझा म्हणतोय तो काय उद्धव ठाकरेचा व्यक्तिगत नाही, तर जो शिवसेनेच्या पाठीशी उभा राहिलेला आहे, शिवसेना प्रमुखांच्या विचाराने प्रभावित झालेला आहे आणि ज्यांचा शिवसेनेवरती विश्वास आहे, तो पुन्हा एकदा या सगळ्यांवरती मात करेल। पण उद्धवजी, या अगोदर जेव्हा आपण बघितलं होतं की विधानसभेच्या निवडणुका होत्या, त्यात अपेक्षित इतकं यश न मिळाल्यामुळे शिवसेनेने याच मुंबईकरांवर टीका केली होती की याच मुंबईकरांनी किंवा मराठी माणसांनी खंजीर खुपसलं पाठीत। तर नाही, ती टीका नव्हती केलेली, परंतु आता नव्याने एक आज पेपरमध्ये बातमी आलेली, दिल्ली हायकोर्टाने सुद्धा मतदान यंत्रावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहे। ह्या काही मूलभूत गोष्टी आहेत, त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे। ज्या वेळेला 26 नोव्हेंबरचा हल्ला झाला तेव्हा संपूर्ण मुंबईत नव्हे तर देशभर काँग्रेस विरोधात वातावरण होतं। मेणबत्त्या घेऊन मोर्चे निघाले आणि एकूणच आगडोंब उसळला होता काँग्रेसच्या विरोधात। अशा वेळेला पुन्हा असं आपण कसं मानू शकतो की चिडलेला माणूस ज्याच्यावरती चिडला त्याच्यावरती पुन्हा मतदान देईल, त्याला मतदान करेल? आणि म्हणून हे सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत हे गौड बंगाल आहे। मुळामध्ये लोकशाही आपण मानल्यानंतर मतदाराचा अधिकार आहे की त्याचं मत कुठे गेलेलं आहे हे शेवटपर्यंत त्याला कळलंच पाहिजे, शेवटपर्यंत ते शेवटी कुठे गेलेलं आहे, आणि तेच नेमकं मतदान यंत्रामध्ये होत नाहीये। आणि दिल्ली हायकोर्टाने सुद्धा त्याच्यावरती एक प्रश्न निर्माण केलेला आहे की बाबा हे बरोबर नाहीये, म्हणून त्याच्यावरती कोणी लक्ष देणार? पण फक्त तुम्हाला असं वाटतं की मतदान यंत्रातल्या गडबडीमुळेच हे यश शिवसेनेपासून दूर होते? कारण लोकसभेच्या वेळेलाही असंच पोषक वातावरण होतं, विधानसभेच्या वेळेला यावेळेला मला खात्री आहे की शिवसेना, कारण काय होतं, एक संपूर्ण वातावरण ज्याला म्हणतो त्या वातावरणामध्ये आपण विसंबून राहतो, विश्वास ठेवतो आणि समजा गाफील राहतो, आणि त्या गाफीलपणाचा दुरुपयोग किंवा गैरफायदा विरोधक घेऊ शकतात। यावेळेला आम्ही गाफील नाही आहोत। दुसरा एक जो मुद्दा आहे की आपण म्हणताय की आपण आता तुम्ही गाफील नाही, यात शिवसेना आणि बरोबरचे जे मित्रपक्ष आहेत, या सगळ्या महायुतीचा जो परिणाम आहे तो चांगला मतदारांवर होईल। पण दुसरी एक गोष्ट आहे की मित्रपक्ष थोडेसे डिस्टर्ब आहेत, कारण नाराजी मोठ्या प्रमाणावर पक्षात दिसते। अजिबात नाहीये। युती म्हटल्यानंतर युतीचा जागा वाटप हा सर्व काही प्रत्येकाच्या मनासारखं होतो असं नाहीये। आणि मुंबई असो, इतर महापालिका आहेत, जिल्हा परिषद आहेत, इतके वर्ष काम केल्यानंतर प्रत्येकाला आपापली ताकद कुठे हे चांगलं कळतंय। थोडंफार असं वाटत राहतं की अरे हा वॉर्ड मला हवा होता पण मला मिळाला नाही, त्यावेळेला आपण युती कशासाठी करतो आहोत त्याचा जर का आपण एक विचार केला तर तेव्हा लक्षात येतं की एखाद दुसरा वॉर्ड इकडे तिकडे जरी झाला असला तरी आपण मोठं व्यापक जे काही धोरण स्वीकारतो आहोत। कशाला आता आरपीआय आमच्यासोबत का म्हणून आलेली आहे? आरपीआय केवळ मतांसाठी आलेली आहे किंवा आरपीआयला काही मिळायला हवं म्हणून आरपीआय आलेलं नाहीये। तर इतके वर्ष सातत्याने काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी, आता परत राष्ट्रवादी वेगळं म्हणण्याचं कारण नाही, कारण ते शेवटी इकडून तिकडून एकच आहेत, म्हणून पुढे ज्यावेळेला फक्त काँग्रेस म्हणून तेव्हा राष्ट्रवादी लक्षात आलीच असं आपण समजायला हवं। ह्या समाजाला त्या नुसत्या भूलथापा दिल्या, कधी नामांतराचा विषय काढ, कधी आणखीन कसला काढ, आणि समाज तसाच वंचित ठेवला। पण राजकारणासाठी म्हणून त्यांनी त्यांचा वापर केल्यानंतर त्यांना एका आशेने किंवा एक स्वप्न दाखवलं, त्या स्वप्नापायी काँग्रेसला त्यांनी निवडून दिलं, आणि निवडून दिल्यानंतर त्यांना कळलं की हेच आपले वरती चढून बसतायत, समाज तसाच राहिलेला आहे। आरपीआय पण नाराज दिसते, कारण आरपीआयचं असं म्हणणं आहे की अजून काही जागांची अदलाबदल आम्ही करू शकतो। शिवसेनेला असं वाटतं की आता अदलाबदल कुठेही नाराजी नाहीये।
युती जाहीर करून जवळपास आज एक आठवडा झालेला आहे. कुठे तसं नारळीचं पण ते असं वातावरण म्हणतात नाही. काही जागांमध्ये आपण नाही, कोणी असं अदलाबदल करू, शिवसेना तयार होईल का या कोणी अदलाबदलीला? असं म्हणत नाहीये. माझ्याकडे कोणी तसं म्हणत आलेलं नाही. समजा अप्रोच झाले ते पण त्याबद्दल. असं म्हणतच नाहीये कोणी, तर समजायचं कशाला? दुसरा एक मुद्दा असा आहे की शिवसेना आतापर्यंत 80% समाजकारण, 20% राजकारण अशा ध्येयाने शिवसेना सुरुवातीला काम करत होती. एक जो तरुण वर्ग होता शिवसेनेकडे तो आता दुरावत चाललेला आहे. असं आपण मानतो. 40 आपण म्हणजे आमचे विरोधक मानतात, मी नाही तसं मानत. पण 40 ते 50 वयोगटातला शिवसैनिक आता आपल्याला दिसतो आणि प्रस्थापित झाल्यामुळे ती जी एक शिवसैनिकाची आग होती ती आता कमी झालेली आहे. ही भाकड कथा आहे आणि ही भाकड कथा ज्यांच्याकडे तरुण यावंसं वाटतं आणि तरुण जात नाही ते आपापली ही चर्चा करून एक समज करून घेतात. पण समज तसा नाहीये. तुमचा इशारा राज ठाकरेंकडे आहे नाही, माझा इशारा कोणाकडे नाहीये. माझा इशारा आमचे जे विरोधक ज्यांना या भाकड कथा बोलायला आवडतात की शिवसेनेकडे आता युवक ओळख नाहीये, नाहीतर गेल्या वेळेला आम्ही सिनेटची जी निवडणूक आहे हे सगळे भाकड पक्ष असताना सुद्धा आम्ही 10 पैकी 8 जागा कशा जिंकलो? याचाच अर्थ सुशिक्षित मतदार, तरुण मतदार, युवक मतदार हा शिवसेनेसोबत आणि युवासेनेकडे आहेच. त्याच्यामुळे ज्यांना अशा कथांमध्ये गंमत वाटत असेल त्यांनी करत राहावं. पण राजकीय विश्लेषक असं म्हणतात की शिवसेनेला आता मनसेने टेक ओव्हर केलेलं आहे. तरुण विश्लेषक म्हणजे ब्रह्मदेवाचे बाप नाहीये. त्याच्यामुळे प्रत्येकाला एक वेळ घालवायचं साधन लागतं. ते साधन त्यांनी जरूर घ्यावं. कधी कोणी रेडिओ ऐकत राहतं, कधी कोणी आणखीन तसं काही चर्चा करत राहतात, करू दे. पण नुसत्या तुम्ही आता जसं म्हणतात काही चर्चा करत राहतात. मुळामध्ये हे जे कोणी, मी सगळ्या विश्लेषकांना म्हणत नाही, काही विश्लेषक खरंच विचारवंत आहेत, खरंच त्यांची काही मतं आहेत, पण हे कधी रस्त्यावरती उतरून जनतेचे प्रश्न त्यांनी सोडवलेत का? त्याच्यामुळे मला प्रत्येकाच्या विचाराचा, बुद्धीचा, ज्ञानाचा आदर ठेवून मला असं म्हणायचंय की जर का आम्ही प्रश्न सोडवायला नालायक ठरलो असतो तर पुन्हा पुन्हा मुंबईकरांनी आमच्याकडे महापालिका दिली नसती. आणि आता आम्ही जे काही करून दाखवलेलं आहे त्याचे फोटो आम्ही दाखवलेले आहेत. असं नाहीये की योजनांचं पुस्तक तुमच्याकडे दिलेलं आहे आणि मग त्याचं विश्लेषण करा. ह्या अशा फालतूगिरी आमच्याकडे चालत नाही. आम्ही जे करून दाखवलेलं आहे त्याचं पुस्तक हे लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे आणि त्याच्यामुळे सगळे हबकलेले आहेत. आता तुम्ही आता जो उल्लेख केला की करून दाखवलंय, गेल्या 5 वर्षात तुम्ही केलेल्या विकास कामांचं एक तुम्ही कॅम्पेन केलेलं आहे करून दाखवले नावाचं. पण जर आपण बघितलं तर साधारण 21,000 कोटींचं बजेट असतं वर्षाला. 5 वर्षाचं बजेट साधारण 1 लाख कोटींपर्यंत जातं. या 1 लाख कोटींनी उभी राहिलेली जी कामं दिसत आहेत ती फार त्रोटक आहेत किंवा कमी आहेत असं म्हटलं जात आहे. तुम्हाला असं वाटतं ही कामं पुरेशी आहेत? नक्कीच पुरेशी आहेत. आणि याचं संपूर्ण जर का विश्लेषण करायला गेलं तर त्यालाही आमची तयारी आहे. तुम्ही आता म्हणालात की 21,000 कोटीचं हे बजेट आहे, म्हणजे जवळपास एका छोट्या राज्याचं बजेट आहे. कुठेही जसं महाराष्ट्र सरकारबद्दल मी म्हणेन की तुम्ही मुंबईसाठी गेल्या 5 वर्षात काय केले, किंवा राज्यासाठी एक भरीव ठोस असं काय केलेलं आहे, आणि तुम्ही तुमचा आढावा मांडा. तुम्ही काय करून दाखवले तुम्ही सांगा, आम्ही काय करून दाखवले ते आम्ही सांगतो. आणि 21,000 कोटी दरवर्षीच्या बजेटमध्ये जी काही आपली यंत्रणा आहे, मग ती साफसफाई करणारे कामगार असतील, इतर प्रशासन म्हणून आहे, त्या प्रशासनावरती रुपयातला किती पैसे खर्च होतो, हातामध्ये किती राहतं आणि त्यातनं विकास किती झालाय, हा एक महत्वाचा मुद्दा आहे ना. नेमका हाच मुद्दा आहे की खर्च जास्त होतोय आणि त्या मानाने कामं जी उभी राहत आहेत ती कमी उभी राहत आहेत. खर्च कशावर होतोय? खर्च नुसतं कामावरती उधळपट्टी नाही चाललेली. आम्ही असं नाही केलं की सागरी सेतू ज्या वेळेला आमच्या सरकारच्या काळात ते आमचंच स्वप्न होतं. माझ्याकडे ती शिवसेना प्रमुखांच्या भाषणाची कॅसेट आज देखील आहे की तेव्हा सागरी सेतूचं भूमिपूजन झालं होतं. सागरी सेतू जेव्हा भूमिपूजन झालं तेव्हा साधारणतः 600 ते 700 कोटीचा तो प्रकल्प होता. 5 वर्षात पूर्ण व्हायला पाहिजे होता. दुर्दैवाने आमचं सरकार गेलं. 5 वर्षाचा प्रकल्प 10 ते 12 वर्ष खेचला गेला आणि 600-700 कोटीचं 1600 ते 1700 कोटीपर्यंत व्हेरिएशन झालं. असा पैसा आम्ही नाही उधळलेला आहे. म्हणजे पैसा तुम्ही जे म्हणता ना, प्रत्येक पैशाचा आणि पैशाचा हिशोब तुम्हाला महापालिकेत मिळेल. ह्याचं कारण असं की खर्च कोण करतं? तुम्ही म्हणता अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, तो लोकांना कळला पाहिजे. सरकार म्हणून वेगळा प्रकार आहे, महापालिका म्हणून वेगळा प्रकार आहे. महापालिकेला प्रशासन जे आहे ते सरकार देतं. महापालिका आयुक्त कोण असायला पाहिजेत, महापालिकेत अधिकारी कोण असायला पाहिजेत हे सरकार ठरवतं. उदाहरणार्थ आता धरून चला सुबोध कुमार आयुक्त आहेत, पुढचे आयुक्त कोण येतील आम्ही नाही ठरवू शकत. त्याच्या आधी स्वाधीन क्षत्रिय होतं, त्याच्या आधी जयराज पाठक होते. हे आम्हाला चॉईस नाहीये, आम्हाला काही अधिकार नाहीये की आयुक्त कोण असायला पाहिजे. म्हणजे पूर्णपणे मुख्यमंत्री असतील, कॅबिनेट असेल, त्यांच्या मर्जीतले अधिकारी महापालिका प्रशासन म्हणून तिकडे बसतात आणि त्यांच्या मंजुरीशिवाय जो काही चेक दिला जातो त्याच्यावरती कोणताही नगरसेवक सही नाही करत, ते प्रशासकीय अधिकारी करतात.
आणि म्हणून हा जो काही खर्च आहे तो खर्च जर का ती उधळपट्टी किंवा भ्रष्टाचार असेल तर सरकारने नेमलेले त्यांचे अधिकारी काय करतात? पण तुम्ही आता जो व्हेरिएशनचा मुद्दा मांडला सीलिंगच्या बद्दलचा, तसंच व्हेरिएशन मुंबई महापालिकेत देखील मोठ्या प्रमाणावर होत आहे. काढा ना बाहेर. गेल्या 2 वर्षात 2242 कोटींचं काढा, व्हेरिएशन जरूर बाहेर काढा, आमची काही हरकत पण नाही. यावर जर कंत्राटदारांना चाप लावला किंवा एक चांगली यंत्रणा बसवली तर ही कामं वेळेत आणि दिलेल्या खर्चात पूर्ण होतील असं वाटत नाही? होतं ना, सगळीचकडे काही व्हेरिएशन होतं तशातला भाग नाहीये. पण 1000 कोटीचं व्हेरिएशन एका कामामध्ये हे अनाकलनीय आहे. महापालिकेचे जे मुख्य लेखापाल आहेत त्यांनी देखील महापालिकेच्या कारभारावर एकूणच स्थायी समितीच्या या सगळ्या मंजुरीवर बोट ठेवलेलं आहे. 15% व्हेरिएशन मंजूर होऊ शकतं, पण जरी आपण ग्राह्य धरलं की ही कामं जी आहेत ती सर्वसामान्य जनतेसाठी आहेत, जरी ग्राह्य धरलं तरी एक सत्ताधारी म्हणून या सगळ्यांवर चाप लावणं जे गरजेचं चाप होतं. जर का लावला नसता तरी कामच झाली नसती. चाप लावला नसता तर कामच झाली नसती. आज मला सांगा ना, आजच्याच वृत्तपत्रामध्ये बातमी आलेली आहे की मोनोरेल तो प्रकल्प गुंडाळणार. कोणाचा चाप आहे तिकडे? सरकार काहीतरी त्यांना असं वाटतं म्हणून लोकांना तोंडाला पानं पुसण्यासाठी प्रकल्प जाहीर करतं. तुमच्याकडे आयोजन नाही, नियोजन नाही, पैसा कुठे खर्च होतोय? बरं, व्हेरिएशन झालं म्हणून तुम्ही बोंब मारताय. तुम्ही म्हणजे तुम्ही नाही, आमचे विरोधक. ह्याच बाजूला ते सुद्धा पेपरमध्ये बातमी आली, सायकल ट्रॅक केला. आता MMRD BKC मध्ये सायकल ट्रॅक करण्याची गरज होती का? मला माहिती नाही. 6.5 कोटी रुपये कोणाचे गेले तिकडे? मुख्यमंत्र्यांचे फोटो आले तिकडे सायकलवरती टांग मारून सगळे चालले. पण तुम्ही जनतेला टांग मारताय त्याचं काय? आणि हा पैसा कोणाचा आहे? लेखा परीक्षक जर का बोट ठेवायचं असेल तर त्याची बाकीची 9 बोटं कुठे ठेवतो तो? ती पण ठेवूनच बाबा दुसरीकडे. पण सरकार जर असं वागत असेल तर विरोधक, तुम्ही राज्यात विरोधक म्हणून आहात, विरोधी पक्षनेते तुमचे आहेत, विरोधी पक्षातले लोक तुमचे जरूर आहेत. आहे. तर तुम्ही आवाज उठवायला नको होता? आम्ही आवाज दर अधिवेशनात उठवलेला आहे आणि तुम्हीच त्या बातम्या कव्हर केलेल्या आहात. आवाज उठवला की सरकार विरोधी पक्षाचे आमदार जे आवाज उठवतात त्यांना निलंबित करतं. म्हणजे ही लोकशाही तुम्हाला मान्य आहे का? निलंबनाविरुद्ध आवाज किती माध्यमांनी उठवलेला आहे? आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहोत. आम्ही चुकलो तर तुम्ही बसलेला आहात, तुम्ही आमच्या चुका किंवा आमचा कान धरू शकता. पण सरकार जिथे चुकतं, निलंबन कशासाठी? निलंबन जनतेचा आवाज उठवतं. एक तर तुम्ही उठवू देत नाही, अन्याय करता, अन्यायाविरुद्ध आवाज उठवू देत नाही आणि उठवला तर तुम्ही निलंबित करता. बरं, ह्याच्यामध्ये सुद्धा हे एवढं म्हणजे थोतांड आहे यांचं की विरोधी पक्षाच्या आमदारांनी आवाज उठवला तर तुम्ही अधिवेशन पूर्ण त्याला निलंबित करता किंवा पुढच्या 1 वर्षासाठी निलंबित करता. सत्ताधारी पक्ष म्हणजे तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो असं करून जेव्हा करता तेव्हा 1 दिवसासाठी निलंबन. म्हणजे कशासाठी तुम्ही करताय? नाही, पण तुम्ही अत्यंत प्रामाणिकपणाने जे काय आपल्या पाठीकडे अनेकदा म्हणतो ना आपण, सत्यमेव जयते, त्याला त्याचं पावित्र्य कायम ठेवून तुम्ही कारभार करा ना.